नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी या अतिशय महत्त्वाच्या अध्ययन स्तराची निष्पत्ती कशा प्रकारे साध्य करावी याविषयी माहिती पाहणार आहोत आणि त्यासाठी स्वयंअध्ययन साहित्याचा कशा प्रकारे उपयोग करावा याविषयी माहिती बघूया. परमपूज्य शिक्षणतज्ञ विनोबाजी असं म्हणतात की या जगामध्ये कोणीच कोणाला शिकू शकत नाही. तर शिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांना जास्तीत जास्त शिकण्यासाठी प्रेरित करावे. तर त्यासाठी आपण स्वयंअध्ययन साहित्याचा वापर करत असतो आणि विद्यार्थी हा अध्ययन अनुभवाच्या द्वारे शिकत असतो. तर आपण वर्गामध्ये असेच अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देत असतो आणि त्याद्वारे विद्यार्थी ज्ञानाची रचना करतात आणि स्वयंअध्ययन करतात. तर अशाच प्रकारे एक स्वयंअध्ययन साहित्य आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर त्याविषयी माहिती बघूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी एक स्वयंअध्ययन साहित्य तयार केलेलं आहे. तर आपण वजाबाकी प्रत्यक्ष या स्वयंअध्ययन साहित्याद्वारे कशा प्रकारे करावी हे आपण बघूया. तर बघा या ठिकाणी एक उदाहरण आहे 4 वजा 3. हे उदाहरण आपल्याला या स्वयंअध्ययन साहित्याच्या द्वारे सोडवायचं आहे. याला आपण वजाबाकी यंत्र सुद्धा म्हणू शकतो. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 4 मधून 3 काढायचे आहेत. म्हणून आपण पहिल्यांदा आपल्या हातामध्ये 4 कंच्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ही पट्टी आहे. ही पट्टी आपल्याला किती काढायचे आहेत, त्यामधून 3 काढायचे आहेत. म्हणून ही पट्टी 3 वर आणून सेट करायची आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला ज्या कंच्या आपण घेतलेल्या आहेत त्या कंच्या आपल्याला टाकायच्या आहेत. 1 2 3 4. म्हणजे बघा आपल्याला उत्तर मिळेल. उत्तर किती आलं आपलं, 1 गोटी बाहेर आली, 1 कंची बाहेर आली. म्हणजे 4 मधून 3 गेल्यानंतर 1 हे उत्तर आपल्याला मिळेल. अशा प्रकारे विद्यार्थी स्वयंअध्ययन साहित्याद्वारे शिकू शकतो. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. यामध्ये बघा 4 वजा 2 आहेत. मग आपण 4 कंच्या घेऊयात आणि ही जी आपली पट्टी आहे ही पट्टी आपली 2 वर सेट करूया. म्हणजे 4 कंच्या आपण टाकल्या तर बघूया आपलं उत्तर काय येईल, 4 वजा 2. आता आपण कंच्या टाकूया 1 2 3 4. म्हणजे बघा आपलं उत्तर काय आलेलं आहे, 2 हे उत्तर आलेलं आहे. आणखी एक उदाहरण आपण बघू. 4 वजा 1. आता जी संख्या आपल्याला वजा करायची आहे तेवढ्या कंच्या किंवा गोट्या आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. तेवढ्या आपण घ्यायच्या. 4 गोट्या मी घेतलेल्या आहेत आणि त्यामधून 1 वजा करायचं आहे. म्हणजे आपल्याला 1 पर्यंत ही पट्टी सरकावी लागेल आणि ह्या ज्या 4 कंच्या आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकूया. 1 2 3 4. तर बघा आपलं उत्तर काय येईल, 1 2 3. अशा प्रकारे 4 मधून 1 गेल्यानंतर 3 हे उत्तर येते. तर बघा हे असं स्वयंअध्ययन साहित्य आहे की याद्वारे विद्यार्थी खेळत खडत आपल्या ज्ञानाची रचना करेल आणि ज्ञानरचनावादानुसार तो अध्ययन निष्पत्ती साध्य करेल. तर बघा मित्रांनो, स्वयंअध्ययन म्हणजे काय, तर शिक्षकांच्या मदतीशिवाय विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने शिकणे म्हणजे स्वयंअध्ययन होय. तर या स्वयंअध्ययनामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती वाढते, विद्यार्थी स्वावलंबी बनतो, स्वतः शिकण्यासाठी उद्युक्त होतो आणि तो जीवनभर शिकतो. कारण की स्वतःची ज्ञानरचना त्याला स्वतःच करायची असते आणि त्याचं शिक्षण हे स्वतःवरच अवलंबून असते. त्यामुळे तो जीवनभर शिकू शकतो. तर अशा प्रकारे स्वयंअध्ययन साहित्याचा वापर करून आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी हा अध्ययन स्तर गाठण्यासाठी स्वयंअध्ययन साहित्याचा वापर करू शकतो. तर बघा शिक्षक मित्रांनो, आपल्याला हे अध्ययन स्तर साध्य करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपल्याला ज्या पेट्या मिळालेल्या आहेत त्यामध्ये असं भरपूर स्वयंअध्ययन साहित्य आहे आणि या स्वयंअध्ययन साहित्याचा वापर करून आपण विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती साध्य करू शकतो. धन्यवाद.